मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पतंग उडवण्याच्या स्पर्धेमध्ये आता अर्जुन हा जिंकलेला असतो, तेव्हा अर्जुनच्या टीममधील सर्वजण त्याचं अभिनंदन करतात. तर आता अर्जुन देखील खूपच खुश असतो आणि सायलीकडे खूपच प्रेमाने पाहतो. मात्र सायलीचा चेहरा आता थोडा पडलेला असतो आणि ती अर्जुनकडे पाहत राहते. त्यावेळी आता अर्जुन हा तिला इशारा करतो आणि सॉरी असं म्हणून कान पकडतो. तेव्हा मधुभाऊ मात्र आता रागातच अर्जुनकडे पाहू लागतात. त्याजण आता खूपच खुश असतात. त्यावेळी काका पुढे येतात आणि म्हणतात, थांबा थांबा, आणि आता मी जाहीर करतो की आजची स्पर्धा हे अर्जुन सुभेदार जिंकले आहेत. तेव्हा सायली सुद्धा अर्जुनकडे पाहते आणि त्याचं अभिनंदन करते. लांबूनच ती त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते. त्यावेळी आता सर्वजण खूपच खुश होतात. मग पुढे काकू म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही आज जिंकले आहात. अगं सायली, पण तुझा नवरा आता तुझ्यावरच अधिकार गाजवणार. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहते आणि खूपच गोड लाजते आणि गालात हसते. अर्जुनला तिचं हे हसणंच खूप आवडतं आणि तो तिच्यावरून नजर सुद्धा हटवत नाही. तो तिच्याकडे पाहतच राहतो. मग पुढे आता अर्जुन हसतच म्हणतो, काकू, माझ्या मनावर अगोदरच माझ्या बायकोचा अधिकार आहे आणि तो कायम तसाच राहणार. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून मधुभाऊ लगेच पुढे येतात आणि म्हणतात, सायली, झालं ना आता, बस झालं, चला आता घरी. अर्जुनकडे ते खूपच रागात पाहत असतात. त्यावेळी अर्जुन हसतच म्हणतो, मधुभाऊ, 1 मिनिट असं म्हणून तो सायलीला सांगतो, मिसेस सायली, संक्रांतीच्या वेळी आपल्या दोघांमध्येही अंतर होतं, परंतु पुढच्या वर्षी आपण दोघेही जोडीने पतंग उडवू. तेव्हा सायली आता हो असं म्हणते. मी त्याच्याकडे पाहून आता ती हसते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, आज मी फक्त एक कॉम्पिटिशन जिंकलोय, पण तो दिवस नक्कीच येईल ज्यावेळी मी तुमचा विश्वास जिंकेल ना तेव्हा, आणि तुम्ही त्याच विश्वासाने मिसेस सायलींचा हात माझ्या हातात द्याल. असं म्हणून तो पुन्हा सायलीकडे पाहतो आणि मधुभाऊ तितक्याच रागात आता अर्जुनकडे पाहतात. तर सायलीला सुद्धा अर्जुनचं हे बोलणं ऐकून खूपच छान वाटतं. आता सायलीचं हे हसणं आणि असं पॉझिटिव्ह वागणं पाहून अर्जुनलाही समजलेलं असतं की सायलीच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे आणि अर्जुन एवढं छान सायलीबद्दल बोलतोय हे पाहून सुद्धा कुसुमला खूपच आनंद होतो. त्यानंतर अर्जुन आता जायला निघतो आणि पुन्हा पाठीमागे पाहतो व मधुभाऊंना म्हणतो की अखेर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधुभाऊ. त्यावेळी सर्वजण आता जोरातच ओरडतात आणि सायली अर्जुनचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतात. आता यावेळी मधुभाऊ मात्र काहीच करू शकत नसतात, कारण आता एवढ्या सर्वांसमोर अर्जुनला बोलायचं तरी काय, हा मधुभाऊंना प्रश्न पडतो. कुसुम आणि सायलीच्या चेहऱ्यावर तो आनंद आता झळकत असतो, पण मधुभाऊ जेव्हा त्यांच्याकडे पाहतात ना तेव्हा त्या दोघीही एकदम शांत होऊन जातात. तर सायली आता अर्जुनकडे खूप वेळ पाहतच राहते. तेव्हा अर्जुन देखील डोळ्याने इशारा करून तिला आपलं प्रेम व्यक्त करत असतो. दुसरीकडे नेहमीप्रमाणे प्रियाचा प्लॅन फेल झालेला असतो, म्हणून ती बाहेर गार्डनमध्ये येते आणि स्वतःवरच खूप चिडलेली असते. म्हणते की नेहमीप्रमाणे ना माझा प्लॅन फेलसुद्धा झालाय. त्याचबरोबर ती पूर्ण आजीसुद्धा बरी झाली, घरातील सगळेजण रिलॅक्ससुद्धा झाले. घरामध्ये एक डॉक्टर असल्याचा हा ना नेहमी तोटाच आहे. तो अश्विन ऐनवेळी आला नसताना तर मला अर्जुनला असं अडवून ठेवता आलं असतं. ती सायली सुद्धा कसलं सॉलिड नशीब घेऊन जन्माला आली आहे कळतच नाही, असं म्हणून ती स्वतःवरच चिडते. त्यानंतर आता दुसरीकडे सायली ही घरामध्ये येते आणि एका पिशवीमध्ये तिळाच्या वड्या भरत असते. त्याचवेळी आता सायलीच्या चेहऱ्यावर अर्जुन आल्याचा आनंद असतोच. आठवण काढून आता ती गालातच हसत असते. त्याचवेळी कुसुम तेथे येते आणि सायलीला विचारते, काय ग, तुला लहानपणापासून मी बघते एवढं छान पतंग उडवता येतं की नवरा जिंकावा यासाठी आज तू हरली, बरोबर ना? मग सायली म्हणते, नाही ग कुसुमताई, तसं काहीच नाही. अगं अर्जुन सरांना ना माझ्यापेक्षा खूप छान पतंग उडवता येतं. त्यानंतर हसतच कुसुम विचारते, मग हे कशाला भरतीये तू? त्यावेळी सायली म्हणते, अगं मी तुला म्हणाले होते ना मला या वड्या आणि लाडू माझ्या घरी पाठवायच्या आहेत, पण आता ही पिशवी घरी कशी काय पोचवायची ना हेच कळत नाहीये. त्याच वेळी आता कुसुम म्हणते की कशी पोचवणार म्हणजे? अगं अर्जुनशी तर तू काही बोलत नाही, आणि बोलता आलं असतं तर तू त्याला म्हणाली सुद्धा असतीस, ह्या घ्या वड्या, तुमच्या आईला आणि आजीला द्या म्हणून. तेव्हा सायली म्हणते, अगं तू हे त्यांना सांग ना, सांग की त्यांना की ह्या वड्या घरी घेऊन जा म्हणून आणि आई व आजींसाठी या वड्या द्या म्हणून.
त्यानंतर आता कुसुम म्हणते, नको बाई, मी काहीच देणार नाही अर्जुनला, कारण मधुभाऊ बाहेर बसले आहेत. तेव्हा सायली म्हणते, हो ते तर आहेच, मधुभाऊ आपल्यावर उगीच चिडतील, पण मला एक वाटतंय, अगं चाळीतर्फे काहीतरी अशी भेटवस्तू अर्जुन सरांना दिली जाईलच ना, आणि मग आपण हीच पिशवी त्या भेटवस्तूमार्फत पाठवली तर आपोआपच घरी पोहोचेल ना. त्यावेळी कुसुम म्हणते, हो ही कल्पना तर चांगली आहे, परंतु त्या सुभेदारांच्या कल्पनासारखी बेभरोशाची नाही निघाली ना म्हणजे झालं. तेव्हा सायली आता म्हणते, कुसुमताई हे बघ, आईंच्या बाबतीत मी हे काही ऐकून घेणार नाही, हा मला हे अजिबात आवडणार नाही. त्यावेळी कुसुम म्हणते, बरं बाई मला माफ कर, परंतु चल ना बाहेर, आता तुझ्या नवऱ्याला या वड्या देण्याचा प्रयत्न तरी कर. दुसरीकडे घरातील सर्वजण आता बाहेर हॉलमध्ये बसलेली असतात. तेव्हा प्रिया आता तेथेच सरप्राईज असं सर्वांना म्हणते. मग आता हे काही नवीन असंच आता अस्मिता विचारते. तेव्हा मी सर्वांसाठी नवीन कपडे घेऊन आल्याचा आता प्रिया म्हणते. तेव्हा का बरं नवीन कपडे, हा प्रतापला प्रश्न पडतो. तेव्हा ती म्हणते, मामा अहो आपल्या घरात ना आज सणाचं वातावरण आहे, मकर संक्रांती आहे, आणि गेल्या काही दिवसांमध्ये ना घरातील सर्वजण असे वागतायत की कुणी गेलंच आहे, पण कुणी गेलं नाही आहे ना, आपल्या घरातील उलट पनवती गेली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तन्वी ना बरोबर बोलतीये, या वर्षीची संक्रांत ही गेल्या वर्षीसारखी म्हणजे दरवर्षीसारखी अगदी आनंदात आपण सेलिब्रेट करूयात. त्यानंतर अश्विन आता म्हणतो की, मम्मा अगं अगोदर तू खरंच खूप छान राहायचीस, अगं माझे मित्रसुद्धा मला विचारायचे की ही तुझी मम्मा आहे की मोठी बहीण आहे. तेव्हा कल्पना खूप गोड लाजते. त्यानंतर आता अश्विन म्हणतो, मम्मा पण हल्ली ना तुझा स्वतःकडे खूप दुर्लक्ष झाले, तू आता कशी राहते तुझं तुला तरी कळतंय का. त्याच वेळी आता आम्हाला आमची सुंदर मम्मा हवी आहे असं आता अस्मिता म्हणते. मग आता प्रिया म्हणते, हो बरोबर आहे अस्मिताचं, मी जी कपडे आणली आहेत ना ती तुम्ही ट्राय करा आणि सुंदर असे आवरून खाली या. आता अर्जुन घरी नसला म्हणून काय झालं, पूर्णाजी म्हणाली आहे ना की पण या वर्षीची संक्रांत अगदी आनंदाने सेलिब्रेट करायची. त्यानंतर ती आता प्रताप, कल्पनापासून ते पूर्ण आजीपर्यंत, त्याचबरोबर विमलला सुद्धा गिफ्ट एक एक करून देत असते. तेव्हा घरातील सर्वजण आता प्रियाच्या अशा चांगल्या वागण्यामुळे खूपच खुश होतात आणि तिच्यावर इम्प्रेस होतात. त्यावेळी आता चला चला पटकन उठा बरं, आवरा असं म्हणून आता प्रिया सर्वांना तेथून जायला सांगते. मग आता कल्पना पुढे येत म्हणते की, तन्वी अगं या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा ना सगळ्यात जास्त त्रास फक्त तुला आणि तुला झालाय, कारण तू सर्वात जास्त प्रेम माझ्या अर्जुनवर करत होती, तुझा साखरपुडा सुद्धा मोडतो. अशामुळे एखाद्या मुलीमध्ये खरंच खूप कडवटपणा आलेला असतो, परंतु तू तसं करत नाहीये, तर या घरातील सर्वांना अगदी प्राणप्रिय जपतेस. तेव्हा आता ती म्हणते, काही हरकत नाही मामी, हे बघ तुम्ही खुश तर मी खुश असं म्हणून चला चला उठा बरं. ती सर्वांना आपापल्या रूममध्ये अगदी छान तयार होण्यासाठी पाठवते. त्याचवेळी सर्वजण तेथून गेल्यावर प्रिया खरे रंग तिचे दाखवत असते आणि मनातच विचार करते, आज तुम्हा सर्वांवर मी खूप खर्च केला आहे, बरं झालं माझा परमनंट स्पॉन्सर्ड हा किल्लेदार आहे, तरीही प्रत्येक पैसा मी अर्जुनकडून वसूल करणारच आहे, ते पण त्याची बायको होऊन, असं म्हणून प्रिया अर्जुनची बायको होण्याचं स्वप्न रंगवू लागते. तर दुसरीकडे आता सर्वजण चाळीतील एकत्र आलेले असतात आणि अर्जुनचं अभिनंदन करत असतात. मग सायली सुद्धा ओढणीमध्ये लपवून तेथे तिळाच्या वड्या लाडू घेऊन येते आणि नंतर कुसुमला इशारा करत म्हणते की अर्जुनची भेटवस्तू इथे आहे म्हणून. अर्जुनला सर्वजण चाळीतील मिळून जे गिफ्ट देणार असतात त्या गिफ्ट सायली हळूच त्या वड्या ठेवते आणि खूपच खुश होते. पुढे आता काका अर्जुनचं विशेष करून कौतुक करत असतात आणि आपल्या चाळीच्या स्पर्धेची शान खरं तर अर्जुन सुभेदार यांनी वाढवल्याचं म्हणतात. पुढे आता काका म्हणतात, फुलाची पाकळी आपण आता अर्जुन सरांना गिफ्ट देणार आहोत. सायली हे बघ, तुझे मिस्टर जरी जिंकले असले ना तरीही तू आता पुढे ये. त्यानंतर सायली सुद्धा पुढे येते. मग आता काका दोघांनाही ते गिफ्ट देतात. अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवत असतात आणि ते सायलीसाठी खरंच खूप असं मनात साठवून ठेवण्यासारखा प्रसंग असतो. तेव्हा ती सगळ्यांकडे पाहतच राहते आणि मग नंतर अर्जुनकडेही पाहते. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा इशारा करतो. तेव्हा सायली आता खूप गोड लाजते. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंचा आशीर्वाद घेतो.
तेव्हा मात्र मधुभाऊ हे गाल फुगवूनच बसलेले असतात. ते त्याच्या डोक्यावर हात ठेवत नाही आणि त्याला आशीर्वाद सुद्धा देत नाही. आता चाळीतील हा प्रकार सर्वजण पाहतात आणि आपापसात लगेच कुजबुजू लागतात. त्यावेळी सायलीला खूप वाईट वाटतं की मधुभाऊ यांना आज आशीर्वाद सुद्धा देत नाहीये. ती आता खूपच उदास होऊन जाते. त्यानंतर कुसुमला सुद्धा वाईट वाटतं. तेव्हा अर्जुनला समजतं मधुभाऊ काही आशीर्वाद देत नाहीये, म्हणून तो आता उठतो. तर न घाबरता तो त्यांना विचारतो, आमच्या नात्यावरची संक्रांत दूर करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का? तेव्हा मधुभाऊ आता त्याच्यावर हसतात आणि म्हणतात, अरे बाबा, तुला तर या चाळीतील सर्वांचे आशीर्वाद आहेत. आता सर्वजण तुला जावई बापू असं म्हणतायत ना, मग माझ्या आशीर्वादाची काय गरज आहे? एवढ्या सर्वांचे आशीर्वाद तर तुला मिळालेच आहेत ना. मधुभाऊंचं बोलणं ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात, आपल्या कुसुमचे हे जुने शेजारचे आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासमोर उगीच मी वाईट व्हायला नको, कुसुम उदास व्हायला नको, चाळीतील सर्वांना वाईट वाटायला नको, म्हणून मी ही स्पर्धा होऊ दिली आहे. आता झाली ही स्पर्धा, तुम्ही निघा, म्हणून मधुभाऊ आता त्याला जायला सांगतात. पुढे आता ते विचारतात, काय संक्रांत तर झाली आहे आता, की 26 जानेवारी करून निघण्याचा बेत आहे तुमचा? त्यावरती अर्जुन आता हसतो आणि म्हणतो की तुम्ही म्हणत असाल तर 26 जानेवारीपर्यंत थांबतो. तेव्हा मधुभाऊ आता रागातच त्याच्याकडे पाहतात. तर आता अर्जुन उगीच आता पुढे वाद नको म्हणून गिफ्ट घेतो आणि जायला निघतो. तेव्हा त्याला आता समजतं की या गिफ्टमध्ये सायलीने तिळाचे लाडू ठेवले आहेत, म्हणूनच तो त्या लाडूंकडे आता पाहतच राहतो आणि सायलीकडेही पाहतो. तेव्हा आता सायली मनात विचार करते, तिळाचे लाडू यांच्यापर्यंत पोहोचले म्हटल्यानंतर माझ्या माणसांना सुद्धा ते खायला मिळतील, म्हणजे पूर्ण आजी आणि त्याचबरोबर आईसुद्धा हे लाडू खातील आणि खुश होतील. त्यांनाही माझ्या हातचे लाडू खूप आवडतात, असं म्हणून सायली आता खूपच खुश होते आणि अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन इशारा करतो, तुम्हीच हे लाडू बनवलेत ना? हा सायली आता डोळ्यांनीच इशारा करून हो असं म्हणते. तेव्हा अर्जुनला खूपच आनंद होतो आणि मग ते दोघेही एकमेकांकडे खूपच वेळ पाहत राहतात. तेव्हा आता मधुभाऊंना समजतं की काहीतरी गडबड आहे. हे दोघे सारखे एकमेकांकडे पाहून हसतायत, म्हणूनच ते अर्जुनला आता भानावर आणतात. तेव्हा अर्जुन आता लगेच लाजतो आणि पुन्हा एकदा सायलीकडे पाहतो. तर सायलीसुद्धा खूपच गोड लाजते आणि मधुभाऊंच्या धाकामुळे ती पुन्हा कुसुम पाठीमागे अगदी लपूनच बसते. त्यावेळी अर्जुन पुन्हा हसतो आणि काका काकूंचे विशेष करून आभार मानतो की तुम्ही खरंच खूप छान ही स्पर्धा घेतली आणि या स्पर्धेमध्ये खूप मज्जा आली, मी खूप एन्जॉय केला. आणि नंतर तो सर्वांचे विशेष करून आभार मानून आता येतो मधुभाऊ असं मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा मधुभाऊ देखील सर्वांसमोर हसण्याचं नाटक करत त्याला हो असं म्हणतात. त्यावेळी कुसुमताई येतो आता असं अर्जुन जेव्हा म्हणतो, तेव्हा कुसुम थोडी मुद्दामच मधुभाऊंसमोर रागवल्याचं नाटक करते. हो या, मग आम्हाला काय करायचंय? तेव्हा अर्जुनला आता हसूच आवरत नाही. मग तो आता हळूच सायलीकडे पुन्हा एकदा पाहतो, पण सायलीने आपला चेहरा मधुभाऊंच्या धाकामुळे लपवलेला असतो. आणि मग जेव्हा अर्जुन आता पुढे पुढे जातो तेव्हा पुन्हा एकदा मागे वळून पाहतो. मिसेस सायली पाहतायत की नाही हे त्याला पाहायचं असतं, परंतु मनात कुठे ना कुठे असं वाटत असतं की मिसेस सायली माझ्याकडे एकदा तरी डोकावून पाहतेल. मग आता कुसुम मध्येच उभी असते, त्यामुळे आता सायली पटकन अर्जुनकडे पाहते. दोघेही एकमेकांकडे पाहून आता गोड हसतात. अर्जुनला आता अख्खं जग जिंकल्यासारखं वाटत असतं आणि तोही खूप खुश असतो. मग नंतर तो घरी जायला निघतो. आता अर्जुन तिथून गेल्यानंतर मधुभाऊ रागातच म्हणतात, किती निर्लज्ज आहे हा, आता या चाळीच्या ना गेटवर पाटीच लावणार आहे मी की अर्जुन सुभेदार याला येण्यासाठी सक्त मनाई आहे म्हणून. असं म्हणून जाणाऱ्या अर्जुनकडे आता मधुभाऊ पाहतच राहतात. दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी सुद्धा मकर संक्रांती साजरी होणार असते. प्रियाने आणलेले कपडे सर्वांनी आता घातलेले असतात, तेव्हा सर्वजण खूप खुश असतात. त्याचवेळी आता अश्विन हा 5 लाडू अस्मिताच्या हातावर टेकवतो आणि वर्षभर माझ्याशी गोड गोड बोल असं म्हणतो. तेव्हा ती आता म्हणते की अरे 1 लाडू जरी दिला असताना तरी पुरेसं होतं माझ्यासाठी. त्यानंतर आता
अश्विन म्हणतो की अगं मी 5व्या वर्षी ना तुला 4 लाडू दिले होते, तरीही तू वर्षभर माझ्याशी फक्त आणि फक्त भांडतच होतीस आणि म्हणूनच 1 लाडू एक्स्ट्रा दिला, त्यामुळे तू भांडणार नाही माझ्याबरोबर. त्यावेळी अस्मिता म्हणते आता पुढचं वर्ष ना मी तुझ्याशी बोलणारच नाही. तेव्हा अश्विन म्हणतो अगो काय सांगतेस काय, असं म्हणून तो खुश होतो आणि म्हणतो बापरे मला तर मम्मा डॅडा लॉटरीच लागली आहे. तेव्हा आता अस्मिता म्हणते 1 ठेवून देईल हा. तेव्हा अश्विन म्हणतो की आता बोलणार नव्हती ना माझ्याबरोबर, 1 कशी ठेवून देणार तू. मग आता प्रताप म्हणतो माझ्या लेकीला कुणी बोलायचं नाही हा, असं म्हणून तो आता अस्मिताला म्हणतो अगं 1 नाही 2-3 मार त्याला. तेव्हा आता अश्विन विचारतो डॅडा हे काय आता. मग सगळेजण पुन्हा एकदा हसू लागतात. घरातील वातावरण पुन्हा प्रसन्न होतं. त्याचवेळी कल्पना हसत विचारते अहो काय तुम्ही सुद्धा आगीत तेल काय होताय. मग प्रताप म्हणतो असू दे ग. पुढे आता पूर्णाजी या देवी आईकडे प्रार्थना करतात या घरातील असं हसतं खेळतं वातावरण कायम आयुष्यभर असंच राहू देत. त्यानंतर प्रिया आता सर्वांना इम्प्रेस करण्याचा एक प्लॅन करते आणि पूर्णाजींजवळ जात त्यांना म्हणते पूर्णाजी अगं वर्षभर नाही तर कायमच तू सर्वांबरोबर अगदी गोड बोलतेस. मग आता अजून तुला काय म्हणू मी, पण हे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. त्यावेळी प्रिया आता पूर्णाजींचा आशीर्वाद देखील घेते. मग आता पूर्णाजी म्हणतात तन्वी मला तू माफ कर, कारण एवढे दिवस मी तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता, परंतु आता इथून पुढे अजिबात गैरसमज करून घेणार नाही. मी तुझ्याशी सर्वांसमोर सांगतेय गोड गोडच बोलेन. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथे येतात. तेव्हा अर्जुन दादा असं म्हणून विमल लगेच पुढे येते आणि अर्जुनला तिळगुळ देत म्हणते की तुम्ही वेळेवर आलात, हे घ्या, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मग आता अर्जुन देखील थँक्यू म्हणतो आणि घरातील सर्वांना तो मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. तेव्हा त्याला आता कुणीही शुभेच्छा देत सर्वजण त्याच्याकडे रागातच पाहत असतात. पुढे आता तो म्हणतो मी देवीला नमस्कार करून येतो, असं म्हणून तो पुढे जातो आणि देवाच्या पाया पडतो. त्यानंतर सायलीने दिलेले जे काही लाडू आणि तिळाच्या वड्या असतात ना, त्या वड्या तो घरच्या वड्यांमध्ये मिक्स करतो. सारखा सारखा मागे पाहत असतो जेणेकरून त्याच्याकडे कुणी पाहू नये आणि हे कुणालाही कळू नये. त्यानंतर तो त्या वड्या आता हातात घेतो आणि पुन्हा एकदा देवी आईला नमस्कार करतो. घरातील सर्वांना आता तो म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मात्र आता सर्वांचे चेहरे पडलेले असतात, कुणीही त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते, परंतु सायलीने ज्या तिळाच्या वड्या दिल्या आहेत काहीही करून या सर्वांना खायला द्यायच्याच असा अर्जुनला आता मनापासून वाटत असतं. तो आता एक एक करून सर्वांना तिळाच्या वड्या देत असतो आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत असतो. पण त्या वड्या देताना कुणीही त्याच्याबरोबर एक शब्द देखील बोलत नसतात आणि एकदम शांत शांत असतात. आता अस्मिता तर नेहमीप्रमाणे त्याच्याकडे खूप रागात पाहत असते. तेव्हा तो प्रतापला आता ती वडी भरवणार असतो, परंतु आता प्रताप देखील रागातच अर्जुनकडे पाहतो. तेव्हा अर्जुन मात्र आता गालातच हसतो, कारण त्याला माहीत असतं यावेळी घरातील सर्वजण माझ्यावर खूप चिडले आहेत आणि सर्वजण चिडले आहेत म्हणून मी त्यांना या तिळाच्या वड्या द्यायच्या नाही असं नाही आहे ना, मी सायलीने दिलेल्या या वड्या सर्वांना खाऊ घालणारच असं अर्जुनने मनाशी ठरवलेलं असतं आणि तो त्याप्रमाणेच करत असतो. घरातील सर्वांना त्या वड्या देऊन झाल्यानंतर अर्जुन आता प्रियाकडे पाहतो, परंतु प्रियाला असं वाटत असतं की आता अर्जुन अगदी हसतमुखाने मला तिळगुळ देणार. ती या विचाराने हात पुढे करते, परंतु अर्जुन आता तिचा घोर अपमान करतो आणि तसाच तो बाऊल घेऊन पुढे जातो. तिच्या हातावर ती वडीसुद्धा तो टेकवत नाही. हे पाहताच आता प्रियाला प्रचंड राग येतो आणि तिचा क्षणातच आता चेहरा बदलतो. पुढे अर्जुन आता जातो, त्या तिळाच्या वड्या तेथे ठेवतो आणि पुन्हा एकदा देवी आईचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो देवी आई मला माफ कर, परंतु या खोट्या मुलीबरोबर मला कोणताही संबंध ठेवायचा नाहीये, तिचं तोंड सुद्धा मला बघवत नाहीये. तो आता घरातील सर्वांसाठी देवी आईकडे प्रार्थना करतो. त्याचबरोबर माझ्या मिसेस सायली लवकरात लवकर माझ्या आयुष्यात येऊ देत, माझ्या घरी येऊ देत असंही तो आता म्हणत असतो आणि
आणि तशी प्रार्थना करतो. आमच्या या नात्यावरची संक्रांत कायमची दूर होऊ देत असंही तो म्हणतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हा पुन्हा आता सायलीच्या चाळीजवळ येतो. तेथे गेल्यानंतर आता एक काका तेथे भाजी विकत असतात. टोपलीत भाजी घेऊन जेव्हा ते चाललेले असतात तेव्हा अर्जुन त्यांना थांबवतो आणि म्हणतो, मी तुमची ही सर्व भाजी घ्यायला तयार आहे. एक काम करायचं, ही चिठ्ठी आहे ना, ती चिठ्ठी तुम्ही फक्त त्या घरापर्यंत पोहोचवायची, चालेल ना? मग आता ते काका हो असं म्हणतात, कारण त्यांना आता भाजीपेक्षाही जास्त पैसे मिळालेले असतात. ते आता खुश होऊन त्या घरात जातात आणि म्हणतात की ही फ्रेश भाजी तुमच्यासाठी आहे. कुसुम आणि सायली त्या घरात असतात. त्यानंतर ते भाजीवाले काका म्हणतात, ही सगळी भाजी ना तुमच्यासाठीच आणली आहे. तेव्हा सायली आता भाजीची एक जुडी हातात घेते. तिला तेथे चिठ्ठी दिसते. तेव्हा त्या चिठ्ठीतलं सगळं ती मजकूर वाचू लागते. तेव्हा त्यामध्ये अर्जुनने असं लिहिलेलं असतं की ही भाजी खरंच किती फ्रेश आहे ना, परंतु तुमच्या चेहऱ्या एवढी नाही. मला तुमची एक झलक पाहायची आहे, तुमचा तो फ्रेश चेहरा पाहायचा आहे आणि त्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात सुद्धा होत नाहीये. प्लीज एकदाच बाहेर या ना, असं अर्जुनने आता त्यामध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा सायली आता मनातच विचार करते की नाही, आता बायकोचा चेहरा पाहायचाही नाही यांना, पाहू किती वेळ हे असेच बसताय तिथे, असं म्हणून ती गालातच हसते. मग अर्जुन बाहेर सायलीची वाट पाहत असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.